सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताचे महामानव व आधुनिक भारताचे पितामह डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती अतिशय धूमधडाक्यात पापळ या गावात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन राहुल नवयुग मित्रमंडळ पापळ यांनी आयोजन केले होते. तसेच गावातले सगळे मित्रमंडळ जेवढे होते त्यांनी आपला सहभाग देऊन या कार्यक्रमाची रूपरेषा खूप सुंदर व एकमताने खूप व्यवस्थित पार पाडण्यात भाग केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे यांचा जन्मदिवस आणि एक भारतीय प्रमुख सण व अतिशय उत्साहाने साजरी करणारा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात हा साजरा करण्यात येतो. या दिवशी सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूप सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्य या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिन समता दिन म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करतो. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या दिवशी भागाभागातली मंडळांनी आपला सहभाग देऊन बरेचसे रंगरूप ह्या कार्यक्रमाची वाढवली. त्याचप्रमाणे गजानन पुच्चे यांच्यातर्फे पाण्याचा आयोजन करून रॅलीतल्या सगळ्या लोकांना पाणी वाटप करण्यात आले. पंजाबराव चौकात
रॅलीसाठी शरबत व पाणीचंही खूप सुंदरपैकी पंजाबराव क्रीडा मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते. त्याचे कार्यकर्ते अमोल रोहनकर, अजय बैस, राहुल अवगते व सर्व मित्रमंडळी सहभाग होऊन रॅलीतल्या लोकांसाठी ज्यूस व पाण्याचा परिपूर्ण उपयोग करून दिले. पापड या गावातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची निघालेली या रॅलीत मुस्लिम बांधवांनी आपला हातभार लावत जामा मस्जिद येथे नूरू शाह आणि अमजद खान यांच्यातर्फे पाणी व शरबत वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला जयघोषी मुस्लिम बांधवांनी लावत कार्यक्रमाला एकताचा मिसाल साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती या कार्यक्रमाला पापडचे समाजसेवक अमितदादा पानतावणे उर्फ देशमुख यांच्यातर्फे खूप मोठा हातभार लागला. भरपूर अतिवासी व डीजेचे सगळे आयोजक अमितदादा पानतावणे यांच्यातर्फे करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आसपासच्या गावातील भरपूर कार्यक्रम राबवण्यात आले. जसं वाळवा, पिंपरी चिंचवड, गिलवे टाकळी व काजना आणि राजना येथे आपल्या पापडचे समाजसेवक श्री अमित भाऊ पानतावणे उर्फ देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते. यांच्या वाळवणा येथे सहभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच तिथनं पिंपरी रिटे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करत ग्रामपंचायत येथे एक छोटासा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते, जिथे पिंपरीचे एवढी मोठी घटना बाबासाहेबांना जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 18 बाबासाहेबांना राज्यघटना लिहायला लागले. संपूर्ण जवळपास पूर्ण देशाच्या राज्यघटनेचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. त्यानंतर भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी दिली. एवढी सार्वभौम राज्यघटना बाबासाहेबांनी प्रत्येक समाजातला व्यक्ती, गरीबातल्या गरीब व्यक्तींना न्याय कसा मिळेल. आज आपल्या घराशी भांडण जरी झालं तर आपण राज्यघटनेच्या आधारातच न्याय आपण कोर्टात मागतो किंवा पोलीस स्टेशनला जो न्याय मागतो. हे बाबासाहेबांना जे लिहून ठेवलेला कलमा आहे, तरतुदी आहे,
आज पोलीस स्टेशनमध्ये जरी कुठली कलम घ्यायची असेल तर त्यांना घटनेचा अधिकार घेऊनच समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा लागतो. म्हणजे सूक्ष्म एवढा बारीक अभ्यास त्या व्यक्तीचा आहे. जी व्यक्ती त्या कठीण परिस्थिती काळामध्ये लंडनमध्ये जाऊन शिकून आली आणि बॅरिस्टर होऊन बाबासाहेब लंडनहून जेव्हा भारतामध्ये परत आले, त्यांनी पाहिलं का समाजातला जो गरीब वर्ग आहे, या गरीब वर्गासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण बाबासाहेब त्यावेळेस सर्व्हिसला लागले होते, पण बाबासाहेब ज्या सर्व्हिसवर होते त्यामध्ये बाबासाहेबाला हिंसाची वागणूक दिली जात होती. बाबासाहेबांचं लक्षात आलं की मी एवढं शिकून येऊन जर मला हे शूद्र आणि हिंसेची वागणूक देत असेल तर ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या कमकुवत समाजाला काय वागणूक देत असेल. त्यामुळे बाबासाहेबांना त्याच वेळेस घोषित केलं, मी जरी हिंदूमधून जन्मलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी बाकी धर्माचा अभ्यास करून दीक्षाभूमीला बौद्ध समाजाचा अभ्यास करून त्यामध्ये बाबासाहेबांना हजारो लोकांना घेऊन त्या ठिकाणी दीक्षा घेतली आणि बौद्ध समाजामध्ये बाबासाहेबांनी दीक्षा ग्रहण केली. बाबासाहेबांचं कर्तृत्व सांगायचं झालं तर आज कुठलेही क्षेत्र असो, ज्या महिला आपल्याला दिसून राहिल्या पायलट पासून तर कुठले असो, खरोखरच बाबासाहेबांमुळे आज ह्या चूल आणि मूलपर्यंत महिला न राहता गावात ग्रामपंचायतमध्ये असो किंवा पंतप्रधान असो, जिल्हा परिषद सदस्य असो, ह्या जर आज होऊन राहिला तर खरोखर याचं मोठं श्रेय बाबासाहेबांना आहे. एवढंच बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पिंपरी रिठे येथे आयोजित कार्यक्रमात श्री विशाल रिठे सरपंच आणि संजय मेश्राम हे अध्यक्षस्थानी होते. तसेच वाळवण्या येथे गौतम कुलकर्णी हे अध्यक्ष आणि बालक कंटाळे हे ह्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने कार्यक्रमाची रूपरेषा व शोभा खूप वाढवण्यात आली. विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान विश्ववंदनीय